भारतीय जनता पक्ष हे बंडखोर म्हणून त्याच्यात आपण उल्लेख करू शकता। मला प्रामाणिकपणे तरी वाटतं की या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला हरवण्याची ताकद ना उभाटामध्ये आहे ना महाविकास आघाडीमध्ये। पण आम्हीच अगर आमचं घर नीट अतिशय व्यवस्थितपणे तरी ठेवलं असतं, महायुती म्हणून आम्ही सांघिक लढलो, पण हे जे काय अपक्ष आणण्याचा जो काय प्रकार झालेला आहे तो निश्चित पद्धतीने महायुतीला एवढं चांगल्या आनंदाच्या याच्यामध्ये गालबोट लावणारे आहेत। हे जे अपक्ष काही जे सावंतवाडी मतदारसंघ इकडे आलेले आहेत त्यांनी रवी चव्हाणजींच्या नावाचा वापर करून त्यांचा आम्हाला पाठिंबा असं सांगून हे अपक्ष भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत कमळ चिन्हाला पाडून आलेले आहेत। हे निश्चित पद्धतीने ना रवी चव्हाणजींना मान्य असेल ना आम्हाला कोणालाच मान्य आहे। शेवटी जेव्हा महायुतीचा निर्णय आम्ही लोकांनी केला तेव्हा राणे साहेब, फडणवीस साहेब, रवी चव्हाणजी, एकनाथ शिंदेजी या सगळ्यांच्या सहमतीने आम्ही हा निर्णय केलेला आहे। पण तरीही एका बाजूला शर्टावर आम्ही कमळ चिन्ह लावतो आणि दुसऱ्या बाजूने कमळ चिन्हाचाच उमेदवार पाडण्यासाठी आम्ही ताकद लावतो। आज अगर खऱ्या अर्थाने तुम्ही आकडे बघितले तर 21, 8 आणि हे 5 हे भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्ते म्हणून ते लढले, निवडून आले, तेही आज आमच्याकडे आले। आज आपल्या त्यांनी ताकद लावली असती आमच्या बरोबर तर महायुती म्हणून आमचा एकतर्फी विजय झाला। मी तो बोलतो 50 ते 50 आमचे सगळेचे सगळे उमेदवार आज जिंकून येण्यासाठी अतिशय चांगली